हॅलो गाईज, पुन्हा एकदा आरटीएसच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो भोकरी गावात तुम्हाला जे शेतीनंतर त्याची भात कापणी करतात ना, त्याचा पेंडा उरतो. तो पेंडा सुद्धा गाई वासरांच्या खाण्यासाठी चरण्यासाठी कामाला येतो. तर त्या पेंड्याकडे आता मोठे मोठे ढिगारे आपल्या इथं आहेत, तर तुम्हाला तिथं नेणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा. भोकरी गावापासून तब्बल 300 मीटर अंतरावर एका शेतकऱ्याचं शेत आहे आणि त्या शेतीचा संपूर्ण भात कापणी वगैरे झालेले आहे आणि त्यांनी पेंड्याचे मोठमोठे ढिगारे एका ठिकाणी लावलेत. तर तुम्हाला दाखवतो मी, व्हिडिओसोबत जोडून राहा. येण्यासाठी ना आपण कॅनलच्याच रस्त्याने आलेलो आहे आणि त्या पेंड्याचा ढिगारा तुम्हाला दाखवतो. हा बघा, तुम्ही बघू शकता. तब्बल 400 भाऱ्या असतील. त्या 400 भाऱ्यांचा पेंड्याचा ढिगारा एवढा मोठा आहे, हे बघा. आणि हे भारे पण विकले जातात. ज्यांचे गाई म्हशी जास्ती प्रमाणावर आहेत ना, ते शेतकऱ्यांकडून विकत घेतात आणि शेतकऱ्यांना यांचा सुद्धा पेंड्याचा पण भाऱ्यांचा पण सगळ्यात प्रॉफिट होतो. इकडे पण झाकून ठेवलं आहे. दवामुळे ते खराब होऊ शकतं, त्याच्यामुळं कदाचित झाकलं असेल, मला आयडिया नाही. आणि बाजूलाच डवरा बघा कसा भरलेला आहे. काल पाणी कमी होतं, आज पाणी वाढलं आहे आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी मच्छी पाहायला मिळते वाटतं. कदाचित त्याच्यामध्ये ना छोटे छोटे मासे पण आहेत. माशांच्या जागी साप नाही यायला पाहिजे म्हणजे झालं. हे बघा ना, आता हाच पाणी शेतीसाठी परत घेतात. तिकडं नांगरणी पण केलेलं आहे. इतर काही आताच्या सीझनची शेती लावू शकतात. छोटीशी बेडकी दिसली तिथं, ही बघा. मासे नाही आहेत का आहेत काय समजत नाही. थंडीच्या झाडापालांवर कसा दव पसरला बघा आणि सोनेरी मोतीबिंदू सारखा ते चमकतो सूर्याच्या किरणामुळे. तर सकाळचं वातावरण गावाकडचं आमचं असं असतो. छानशी पक्ष्यांची किलबिलाट, एकदम शांतता आणि फक्त पीस. आजचं वातावरण खूप पीस आहे. बघा ना तुम्ही, क्लीन एकदम ब्ल्यू कलरचा स्काय तुम्हाला बघायला मिळतो. असीम शांतता आणि माइंड एकदम फ्रेश आहे. आजचा दिवस तुमचा सुद्धा एकदम स्ट्रॉंग चांगला जाईल, मजेशीर जाईल आणि आनंदाचा जाईल आणि प्रॉफिटेबल जाईल. असे ब्लॉगसोबत दररोजचे लाईव्ह अपडेट घेण्यासाठी, गावाकडची माहिती, त्याच्यानंतर ट्रॅव्हल ब्लॉग पाहण्यासाठी, मजेशीर गमती गप्पा गोष्टी मारण्यासाठी आपल्या आरटीएस चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकता. हा फॅमिली ब्लॉग आहे. तुम्हाला जर गावाकडचे ब्लॉग आवडत असतील तर कमेंटमध्ये लिहा विलेज किंवा मराठीतून लिहू शकता गाव.